लेक्चर 7 ऑन पोस्ट कोल्ड वॉर, म्हणजे शीतयुद्ध काळानंतर काय काय समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून राहिलेला आहे आणि काय झालं 90 नंतर 20 पर्यंत. ह्याच्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर शीतयुद्ध काळ म्हणजे आपण 1990 ती आजपर्यंत 2020 पर्यंत बघणार. शीतयुद्ध संपल्यानंतर इमिडिएटली काय की डेव्हलपमेंट म्हणजे पहिली म्हणजे पहिली डेव्हलपमेंट होती ती बर्लिन वॉल या बर्लिनची ते हे इमारत ते फाडले होते. तुम्हाला माहिती पाहिजे की बर्लिन हिटलरची राजधानी होती. ते दुसरे महायुद्धाची वेळेत अर्धा बर्लिनला रशियाची काळी गेले आणि अर्धा बर्लिन अलाइड फोर्सेस म्हणजे अमेरिकन आणि ब्रिटिश फोर्सेस खाली आले. आणि इकडून तिकडे लोक न जाण्यासाठी त्यांनी मोठा इमारत बांधली होती 1945-48. तो हा इमारत काय म्हणलं का हा इमारत 9 नोव्हेंबर नंतर काढलेला होता. तो बेसिकली हा ऍक्च्युअल एंड सुरू झाले म्हणतात. बट हा शीतयुद्ध संपायला थोडा वेळ पण झाला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर गॉर्बचोव आणि त्यांची विकास करणारे सगळे नेते रूसमध्ये त्यांनी त्यांची व्यवस्था वाचवण्याची प्रचंड प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर राजनैतिक, आर्थिक आणि सामाजिक सुधार आणण्याची प्रयत्न केले. पहिले त्यांनी वॉर्सा पॅक्टची पूर्णपणे बंद केले. वॉर्सा पॅक्ट म्हणजे नेटो सारखं एक शास्त्रीय करार होते कम्युनिस्ट स्टेटसाठी. ईस्ट युरोप म्हणजे पश्चिमी पूर्वी युरोपसाठी होते. आणि गॉर्बचोव 1991 मध्ये राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर 1992-93 मध्ये पूर्णपणे ते सोव्हिएट साम्राज्य म्हणतो आपण ते पूर्णपणे बंद झाले आणि रशिया म्हणून एक नवीन राज्याची त्यांनी हे आले. आणि इथे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रूसनी अफगाणिस्तान आणि अंगोला मधून वापसी केले. युनायटेड नेशन्सनी ह्याच्यावर मॉनिटर केले. मॉनिटरिंगला आपण काय म्हणणं देखरेख, युनायटेड नेशन्सची देखरेख खाली त्यांची सगळं तुम्हाला माहिती आहे सद्दाम हुसेन म्हणून एक राष्ट्रपती होते, भारताचे मोठे मित्र होते. पण ते अमेरिकेची पण साथीदार होते इराण इराक वॉरची वेळी. बट 90 मध्ये त्यांनी हे इराण इराक वॉर 9 वर्ष झाल्यामुळे कुवेत एक छोटा राज्य आहे आणि त्यांना पूर्ण समुद्री तट आहे. हे 90 मध्ये त्यांनी केले. ह्याच्यासाठी अमेरिकेने त्याचे मित्र देश ह्याच्यावर चर्चा करू बिकॉज हा एक मोठा घटना आहे. ते शीतयुद्ध काळानंतर ते शीतयुद्ध काळाची व्यवस्था कशी असायला पाहिजे त्याच्यावर मोठा परिणाम झाला. आणि चौथा तुम्ही पाहिलं तर युगोस्लाविया म्हणून एक युरोपीय राज्य, इथे वंशवादमुळे मोठा नागरिक युद्ध झाले. भरपूर लोकांना धर्म या ओळखांमुळे त्यांना हत्या केली होती आणि हा वंशवाद त्यांना वाटलं की त्यांनी हे सगळं ओळखांची विषय नाहीशी विषयावर त्यांनी समाधान केले होते. तर इथे तुम्ही पाहिलं तर पहिली युनायटेड नेशन्स फोर्सेस होतात आणि त्याच्यानंतर नेटोची फोर्सेस होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर जर्मनीची एकीकरण होता. आणि हा एरिया तुम्ही शीतयुद्ध काळानंतर पाहिलं तर 3 मेन समस्या असतात. एक वंशवाद, दुसरं अपयश राज्य आणि ते तिसरं आतंकवाद. आता आपण न्यू वर्ल्ड ऑर्डर तुम्हाला माहिती आहे तेव्हा गल्फ वॉर म्हणून आपण म्हणतो ह्याला, म्हणजे इराक विरुद्ध पहिल्यांदा अमेरिकेने आक्रमण केले. त्यांनी सांगितलं त्यांनी एक नवीन विश्व व्यवस्था
मांडणार. आणि हा विश्व व्यवस्था त्यांची म्हणणं होतं की रूसची अपयश झाल्यानंतर हे पहिली त्यांना समस्या होते, हे आव्हान होते. इराकनी त्याला त्यांचे 18वा प्रॉव्हिन्स केले आणि तुम्हाला माहिती आहे 2 ऑगस्ट 1990 मध्ये त्याची त्यांनी केले. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर 7 महिने कुवेतवर आक्रमण होते. त्याने अमेरिकेने पहिल्यांदा युनायटेड नेशन्स थ्रू त्यांनी 1950 नंतर म्हणजे कोरियाची हे समस्या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर P5 म्हणतो. P5 म्हणजे ते 5 महाशक्ती पहिल्यांदा एकत्र आले. रशिया पण हे 4 परमनंट मेंबर्स विरुद्ध त्यांनी इराकवर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला एकता पाहतो आपण 5 महाशक्तीयांची द्वारा, एक्स्पेशली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मेंबर्स, त्यांना आपण P5. आणि आता गल्फ वॉरची तुम्ही पाहिलं तर हा अतिशय महत्वाची आहे, बिकॉज आतंकवादला भरपूर लोकांना वाटतं हा एक महाकारण आहे. एक आहे तुम्ही पाहिलं तर 7 ऑगस्ट मध्ये भीती का होतं, सद्दाम हुसेन सौदी अरेबियाला घेतलं तर ते तेलाची महाशक्ती होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी तेलची व्यापार तेलची ते किंमत ते ठरवू शकतात. सो त्याच्यामुळे ह्याला ऑपरेशन डेझर्ट शील्ड म्हणून, डेझर्ट शील्ड म्हणजे आपण वाळवंटाची शील्ड म्हणू शकतो, हा ऑपरेशन सुरू केले. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी वेळ दिले. अमेरिकेने 400,000 ट्रूप्स तिथे ठेवलं आणि दुसऱ्या राज्यांकडून आले होते. आणि हा एक त्यांनी युद्धाची महत्व काय आहे, त्यांनी ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म म्हणजे वळवंट वादळ म्हणायचं का ते म्हणू शकतो आपण. आणि हे एक वायुसेना थ्रू त्यांनी स्टेल्थ बॉम्बर म्हणून वापरले. मराठीत स्टेल्थला काय म्हणणार, चोरी बॉम्बर का, म्हणजे ते बॉम्बर रडार त्यांना हे डिटेक्ट करू शकत नाही, त्याला स्टेल्थ बॉम्बर म्हणतात. आणि त्यांना प्रिसिशन म्हणजे कुठे टाकायचं हे सगळं, त्याला स्मार्ट शस्त्र म्हणतो आपण, त्यांनी पहिल्यांदा हा वापरला. आणि तुम्ही पाहिलं तर 24 फेब्रुवारीला त्यांनी भूमीवर सेना आत पाठवलेला आहे आणि त्यांनी सगळं हरवलं पूर्णपणे. तेवर होतं सद्दाम हुसेनला हा युद्धामुळे काढलेला न होत. आणि सद्दाम हुसेन तुम्हाला माहिती आहे हे वेळेत इस्रायलवर त्यांनी हल्ला केले आणि इस्रायलवर हल्ला करताना त्यांनी हे महायुद्ध आहे अशी त्यांची म्हणणं. इराकमध्ये सद्दाम हुसेन सुन्नी होते आणि इराकमध्ये शिया लोक मेजॉरिटी आहे आणि सुन्नी लोक अल्पसंख्या आहे. आणि त्यांच्यामध्ये कुर्दिश म्हणून एक वेगळं अल्पसंख्या आहे उत्तरा. तो इथे पहिली काय केलं हे युद्धानंतर, त्यांनी नो फ्लाय झोन्स म्हणजे वायुसेना इराक नाही, दक्षिण मध्ये शियाची ह्याच्यावर, उत्तरमध्ये कुर्दिश लोकांवर. आणि त्यांनी तेव्हा इराकवर आरोप लावले की इराककडे अणुशस्त्र होते आणि रसायन शस्त्र आहे म्हणून त्यांनी आरोप लावला. आणि त्यांनी एक UN कमिशन इराकवर लावले होते की ते हे सगळं शस्त्र पूर्णपणे नाश करायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे 1991 मध्ये होऊन होतात, बट 2003 पर्यंत सद्दाम हुसेन सत्तेवर आहे. आणि सद्दाम हुसेन आणि अमेरिके बरोबर एवढं चांगलं त्यांची काय संबंध न होते. त्याच्यामुळे काय होतं तेव्हा जॉर्ज W. बुश म्हणजे तेव्हा 91 वॉर मध्ये त्याच्या वडील होते आणि मध्ये 8 वर्ष बिल क्लिंटन होते. तो तेव्हा त्यांचा मुलगा राष्ट्रपती झाले अमेरिकेची. त्यांनी एक नवीन शब्द काढले, ऍक्सेस ऑफ इव्हिल म्हणून.
त्याशी दुसरा महायुद्धामध्ये ऍक्सेस पॉवर्स होते, त्याशी यांनी म्हणले लोक अशी लोकांची एक आहे इराक, इराण आणि नॉर्थ कोरिया, हे तिघांना त्यांनी अशी ओळख दिली होती. आणि तुम्हाला माहिती आहे 9/11 नंतर 1 वर्ष झाले होते. 12 सप्टेंबर 2002 मध्ये तुम्ही पाहिलं तर अमेरिकेने UN ला जाऊन त्यांनी सांगितलं की इराक विरुद्ध त्यांनी आरोप लावलेत की त्यांनी त्यांची अणुशस्त्र अजून नष्ट नाही केली. तेव्हा UN मध्ये मोठा संवाद झाले आणि तुम्ही पाहिलं तर ते म्हणले डिकॅपिटेशन अटॅक म्हणजे तुम्ही मला मारण्याची आधी आपल्याला काय दुसऱ्या शत्रूवर मारायला पाहिजे. सो तुम्ही इकडे पाहिलं तर बेसिकली सद्दाम हुसेनवर त्यांनी मोठा आरोप लावले. UN मध्ये हा अपयश झाले. UN ची 4 परमनंट मेंबर्सनी नाकारलं. त्यांनी म्हणलं तुम्हाला जायचं तर तुम्ही जावा. ब्रिटन आणि US एकत्र आले आणि 14 मार्च मध्ये तुम्ही पाहिलं तर अमेरिकेनी एकटेपणाने 2003 मध्ये त्यांनी सद्दामवर मोठा हल्ला केले आणि 1 मे पर्यंत त्यांनी त्याची यश पण मांडले आणि त्यांनी पूर्ण गव्हर्नमेंट बदलले. सद्दाम हुसेनची अख्खा कुटुंबांना मेनली 2 मुलांना मारलं आणि स्वतः सद्दाम हुसेनला डिसेंबर मध्ये 2003 मध्ये ते पकडू शकले आणि 2006 मध्ये त्यांना त्यांची हँगिंग म्हणजे त्यांना ट्रायल करून. हा प्रश्न आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर गल्फ वॉर नंतर येतात. तुम्ही लोकशाही दुसऱ्या राज्यावर अप टू म्हणजे ट्रान्सप्लांट म्हणजे दुसरे तुम्ही लोकशाही तशी पश्चिम लोकशाही दुसऱ्या राज्याची लोकशाही आहे. तुम्ही लोकशाही म्हणून एक व्यवस्था दुसरा हा तुम्ही करू शकतात का? सो तुम्ही पाहिलं तर अमेरिकेने हा प्रयत्न वेस्ट एशिया म्हणजे पश्चिम एशियामध्ये करण्याची प्रयत्न प्रचंड केले. इराकमध्ये, लिबियामध्ये अपयश झालं. का? तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला 3 वेगळे लोक आहेत, त्यांना ते अजिबात ते मित्र नव्हते म्हणजे शिया, सुन्नी आणि कुर्दिश. आणि अमेरिके लोकांनी त्यांच्यासाठी लोकशाही पद्धतीने इलेक्शन्स लावण्याची पद्धत केली आणि तुम्ही पाहिलं तर ते इलेक्शन्स अजिबात यशस्वी न झाले. सुन्नी लोकांनी ते इलेक्शनला बायकॉट केले आणि तुम्हाला माहिती आहे शिया लोकांना 130 पर्यंत सीट मिळालं आणि त्यांना पंतप्रधान केले. पण त्याच्यामुळे काय झालं इराकमध्ये पूर्णपणे वंशवादची ह्याच्यावरनं हिंसा आणि राजनैतिक अस्थिरता निर्माण, अतिशय अस्थिर राज्य सारखं सोडून दिलं. तेव्हा सद्दाम हुसेन होते तिथे आतंकवाद नव्हते. अल्पसंख्येची लोक सेकंड क्लास सिटीजन्स होते. लोकांनी आता एक आतंकवाद गुप केले. ते तुम्हाला ISIS म्हणून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट त्यांनी निर्माण केले आणि ह्याच्या खाली तुम्ही पाहिलं तर अल्पसंख्य लोकांवर त्यांनी अतिशय हिंसाकारक हे केले. सिरिया आणि इराकमध्ये बागदादी म्हणून तुम्ही नाव ऐकलं असणार, त्यांनी हे केले आणि बेसिकली यझदीज वर पूर्णपणे त्यांची जेनोसाइड म्हणजे वंशवाद केले. सिरिया आणि इराक मध्ये हे भरपूर जागा घेतले होते आणि परत अमेरिकन लोकांना येऊन हा जागा आतंकवाद आणि अतिशय अतिरेकी काय म्हणू आपण अतिरेकी धार्मिक धर्म म्हणू शकत नाही, एक गटावर त्यांनी ओळख ठेवून हे केले. तुम्ही पाहिलं तर
हा मोठा ISIS ची हे आले आणि कुर्दिश लोक आणि SD लोक ह्याच्या विरुद्ध लढाई पण केली. बट SD लोकांची अतिशय वाईट परिस्थिती होऊन त्यांची स्त्रिया म्हणून अतिशय वाईट परिस्थिती, त्यांची मानवी हक्क पूर्णपणे भंग झाले. सो लोक आणि इथे तुम्ही पाहिलं तर आजची परिस्थिती काय आहे. इराक इराण मध्ये एक शिया ट्रायंगल म्हणून आहे, म्हणजे त्रिकोण, शिया त्रिकोण. इस्लाम मध्ये सुन्नी शिया मध्ये मोठा भांडण हुसेन अलीची वेळ इथून होतात. तुम्हाला माहिती आहे अली प्रॉफिट मोहम्मदांची जावई होता आणि त्यांची प्रॉफिट मोहम्मदची मृत्यूनंतर त्यांची पण हत्या एका गुटाने मुसलमान करतात. त्याच्यामुळे ते आहे इराकमध्ये हुसेनची करबलामध्ये त्यांची मोठं मक्का सारखं तशी मक्का सुन्नींना आहे, शियांना तिथे आहे. आता इथे तुम्ही पाहिलं म्हणून एक लेबनॉन मध्ये मोठा गुट आहे, ते पण शिया आहे. इराण आता नेतृत्व घेण्याची प्रयत्न करते. पश्चिम एशियामध्ये सौदी अरेबिया आणि इराक मध्ये मोठा स्पर्धा आहे की कोण मुसलमान लोकांची नेतृत्व घेणार. आणि इथे तुम्ही पाहिलं तर 30 जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेने कासिम सुलेमानी म्हणून एक मोठा इराणची जनरल, ते लोकांना इराकची शिया लोकांना मदत करत होता, त्यांची खून होतात, त्यांना मारतात त्यांनी. आणि तेव्हा त्याच्यानंतर मोठा इराकमध्ये अमेरिकेविरुद्ध हे होईल. तो आता लोक प्रचंड प्रश्न विचारतात की अमेरिकेने त्यांच्या पद्धतीने लोकशाही आणून सद्दाम हुसेनला काढून काही फायदा झाली का आंतरराष्ट्रीय. सुन्नी ऐशी ओळखांवर भांडणं वाढली आणि अतिशय लोकशाही पण नाही, कुठले शाही नाही, कुठलं व्यवस्था पण नाही. तो भरपूर लोक म्हणतात की पश्चिम एशियामध्ये तुम्हाला चांगलंच होता. या मुम्मार गडाफी हा एक समस्यावर मी काय तुम्हाला म्हणले, बिकॉज हा समस्यावर दोन प्रश्न आपल्याला उभं होतात शीतयुद्ध काळानंतर. एक आहे लोकशाही सगळं अतिशय चांगलं व्यवस्था आहे का नाही ह्याला प्रश्नचिन्ह. आणि लोकशाहीला तुम्हाला राजनैतिक संस्कृती पाहिजे, तुम्ही बाहेरून आणून हा चालणार. आतल्या लोकांना स्वतःहून त्यांनी करायला पाहिजे. अमेरिकेला हवं म्हणून हे येऊ शकत नाही. आणि एक्स्पेशली हे तुम्ही पाहिलं तर मुसलमान जगात हे एक मोठा प्रश्न आहे. इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर प्रश्न. दुसरा, कुठली राज्यामध्ये त्यांनी त्यांची नेते काढून युद्ध केले. लिबिया घ्या, इजिप्त घ्या, या इराक घ्या, या इकडे सिरियामध्ये प्रयत्न केले. तिकडे तुम्हाला माहिती वाद वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता ह्याच्यामुळे वाढलेला आहे. दुसरा महाप्रश्न तुम्ही पाहिलं तर मुस्लिम आतंकवादसाठी या आता इस्लामी आतंकवाद, बिकॉज सगळं लोक अस्थिरता आणलेला आहे. सो इथे पाहिलं तर दुसरा प्रश्न ते म्हणतात इस्रायल पॅलेस्टाईन. ह्याच्याकडे थोडं लक्ष घालू आपण. आजपर्यंत आहे हा मोठा प्रश्न. आणि तुम्ही 1967 मध्ये 6 दिवसची युद्धामध्ये भरपूर शेजारांची राज्य, ते अरब राज्य आहे, त्यांची जागावर आक्रमण केलेलं आहे. आणि इथे पाहिलं तर हा मोठा वेस्टर्न इस्लामिक फ्लॅग म्हणतो, म्हणजे कुठे युद्ध होऊ शकतं. बट हा समस्या लोक म्हणतात आज सुरू झालेला आहे. बिब्लिकल टाइम्स म्हणजे जीसस क्राइस्टची वेळेची आधीपासूनच सुरू झालेला आहे. तेव्हा ज्यूइश लोक म्हणतात पॅलेस्टाईन आमची कर्मभूमी होते, या आमची स्वभूमी होते, आम्ही कुठे राहिलं होतं. आणि 70 मध्ये म्हणजे रोमनची प्रॉव्हिन्स केली
आणि तेव्हा तुम्ही पाहिलं तर ज्यूइश लोक ते जागा सोडून बाहेर गेले. तुम्हाला माहिती आहे आज डायस्पोरा म्हणून आपण भारतीय डायस्पोरा आपण म्हणतो. हा डायस्पोरा ज्यू लोकांमुळे आलेला आहे. डायस्पोरा म्हणजे काय? डिस्पर्शन. ज्यूइश लोक अख्खा जगात ते सगळीकडे गेले होते. तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की जीसस क्राइस्ट पण ज्यूअस होते. तो आता ज्यूइश होमलँड म्हणजे त्यांची मातृभूमी ही संकल्पना कधी सुरू झाली? थिएडॉर हेझर म्हणून होते, त्यांनी नेते होते. त्यांनी पहिल्यांदा युरोपमध्ये एक चळवळ सुरू केली आणि ते चळवळांची नाव जैनिझम आहे. आणि इथे बेसिकली त्यांनी का सुरू केले? युरोपमध्ये ज्यूंची विरुद्ध ज्यू लोक अतिशय कष्टाळू आहे आणि ते सगळं हे काय आपलं पैशासाठी आणि ह्याच्यासाठी पैसे आणि त्यांची आर्थिक व्यवस्था आणि शिक्षणाची पातळी दुसरं सगळं गटांपेक्षा वरती. आणि हे तुम्ही पाहिलं तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्यासाठी एक भूमी पाहिजे आणि ते मातृभूमी आणि त्यांची कर्मभूमी ते कुठे सुरू केले तिथे त्यांना पाहिजे. हेर्झलची मृत्यूनंतर चेन विजमन म्हणून ते लेटर इस्रायलची पहिला राष्ट्रपती झाले. त्यांनी काय केलं? राजनैतिक मदत साठी ब्रिटन आणि अमेरिकेकडून त्यांनी मागणी लावली. आणि बॅल्फर डिक्लेरेशन, बॅल्फर नंतर तेव्हा ते फॉरेन मिनिस्टर म्हणजे परराष्ट्र मंत्री होते ब्रिटनची, ते नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांनी 1917 मध्ये त्यांनी काय ज्यू लोकांना त्यांनी विश्वास दिले की ते त्यांच्या मातृभूमी हे करणार. आणि तुम्ही पाहिलं तर ते तेव्हापासून ज्यूची लोक भरपूर लोक पॅलेस्टाईनला यायला लागले, त्यांचे स्थलांतर झाले. आणि पहिला 1936 मध्ये ज्यू आणि अरब मध्ये मोठा हे झाले. आणि तुम्हाला माहिती आहे होलोकास्ट म्हणून आहे. होलोकास्ट म्हणजे हिटलर ही 6 मिलियन म्हणजे 60 लाख ज्यू लोकांची हत्या. आणि ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मोठा सिंपती म्हणून आपण लोकांना माया झाले होते त्यांच्यावर. राजकारणामुळे अरब लोकांनी ह्याला विरुद्ध केली. मग ज्यू ब्रिटनमध्ये पण यांची विरोध. तो तुम्ही पाहिलं तर त्यांची आझादीची चळवळकडे तुम्ही लक्ष घातलं तर 2 गुट होते. एक डेव्हिड बेन गुरियन, त्यांनी म्हणले आपण आपलं आझादी हे आपण शांतीपूर्वक ह्याच्याने करायचं. दुसरा होते मेनचिन बेगिन. तुम्हाला माहिती आहे बेगिन 1977 मध्ये भारतात पण गोपनीय पद्धतीने आले होते. ते लुकिड पार्टी म्हणून लुकिड पार्टीची स्थापनाकार मधून होते. त्यांनी म्हणलं नाही हिंसाचं करायचं तर हिंसा करून पण आपण आपलं स्वातंत्र्य मिळवायला पाहिजे. तर 1947 मध्ये काय केलं ब्रिटननी? ब्रिटन म्हणलं आम्ही ब्रिटन पॅलेस्टाईनवर राज्य करतो. त्यांनी काय केलंय? पॅलेस्टाईनला 2 राज्यामध्ये बांटून दिले. एक ज्यूची राज्य आणि एक अरबची राज्य. ज्यू लोकांनी मान्य केले ह्याला, अरब लोकांनी अमान्य केले. हे अमान्य केल्यामुळे त्याच्यानंतर मोठा युद्ध झालं आणि ते युद्ध मध्ये इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि हे सगळं ज्यूइश लोकांविरुद्ध युद्ध केले. पण ज्यू लोकांनी जिंकून 14 मे 1948 मध्ये त्यांची आम्ही इस्रायल राज्य स्थापना त्यांनी केलेला आहे. हा स्थापनापासून तुम्हाला माहिती आहे की त्यांना ह्याच्या थोडपणे विरुद्ध होते. पहिला समस्या कधी आले? 1956 मध्ये सुईज कॅनाल क्रायसिस. सुईज कॅनाल इजिप्त मध्ये नासर म्हणून एक मोठा नेता होता. तो समाजवादी पण होता आणि अरब राष्ट्रवादी होता आणि त्यांनी पूर्णपणे इस्रायल विरुद्ध.
आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी 56 मध्ये सुईस कॅनाल, तुम्हाला माहिती आहे, मोठा जल म्हणजे त्याच्यावर आक्रमण करून ते कॅनॉल ब्रिटिश आणि फ्रेंच कंपनी काली होती, त्यांनी ते घेऊन ते म्हणले इस्रायलनी हा कॅनॉल वापरू शकत नाही. त्याच्यामुळे रशिया आणि अमेरिका त्यांच्यावर शांती दूत. 7 मध्ये काय झालं, परत हे अरब इस्रायली मध्ये सारखं त्यांच्यावर एकमेकांवरती आक्रमण छोटा हे होत होते. आणि तेव्हा इस्रायलनी काय केलं, वायू युद्धवर अख्खा इजिप्शियन वायुशक्तीला नष्ट केलं आणि 6 दिवस मध्ये ते कायरो, डॅमस्कस आणि अमान वर आक्रमण केले आणि हा तिन्ही राज्य हरले. सो त्यांनी मग त्याच्यानंतर सीज फायर केले. ते युद्धामध्ये गोलान हाइट्स, सिनाई, गाझा स्ट्रिप, तर त्यांनी सांगितलं जेरुसलम इस्रायल राज्याची राजधानी राहणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे योम किंपूर वॉर म्हणून पण झाले आणि फेस्टिवल आहे आपलं दिवाळी सारखं त्यांना फार मोठा. आणि ते दिवस इजिप्त आणि सिरिया इस्रायलवर मोठा हल्ला केले, बट तरी इस्रायलनी त्यांच्या भरपूर नष्ट झाली तरी त्यांनी यांना हरवलं, म्हणजे त्यांना परत भूमी नाही मिळालं. मग 77 मध्ये अनवर सदात ती काय केलं, त्यांनी म्हणले आपल्याला काय न्याय मिळणार नाही. तो पहिल्यांदा अरब नेते होते की इस्रायलला पण जगण्याची हक्क आहे. आतापर्यंत भरपूर अरब नेते म्हणत होते की इस्रायलला जगायला पण हक्क नाही, पण त्यांनी म्हणलं आपण आयशी घेतलं तर नाही होणार. ते पहिला अरब नेते होते जेरुसलमला येऊन त्यांची संसद मध्ये भाषण केले आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेत अकॉर्ड्स केले. सद्दात आणि बेगिन त्यांना विश्व शांतीची पुरस्कार पण, नोबेल प्राइज पण दिले होते. त्यासाठी अरब लोकांना स्पेशली अतिरेकी मुसलमानांची आतंकवादी इस्लामिक कायदाची एक अंग झाले. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे होस्नी मुबारक म्हणून त्यांची उपराष्ट्रपती 2011 पर्यंत राष्ट्रपती होते. सो हे पाहिलं तर. आणि त्याच्यानंतर लेबनान, ऑस्लो अकॉर्ड्स आणि इंतिफादास, म्हणजे अजून इस्रायल आणि अरब राज्यांमध्ये या पॅलेस्टीनमध्ये फरक आहे. आणि तुम्हाला माहिती असलं तर भरपूर आंतरराष्ट्रीय यांना मदत करण्याची, या यांना एकत्र आणण्याची प्रयत्न करणे. एक आहे ऑस्लो म्हणजे नॉर्वेची राजधानीमध्ये दोघांना गुटांना आणून काहीतरी एकीकरण करण्याचे प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे ती PLO मध्ये यासर अराफातची मृत्यूनंतर त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे. इंतिफादा म्हणजे काय, दगड फेकणं. आपलं काश्मीरमध्ये पण इंतिफादा एक अरब शब्द आहे आणि अरब शब्द आहे ते बेसिकली इस्रायल विरुद्ध पॅलेस्टीन लोकांनी सुरू केली. आणि पॅलेस्टीन लोकांची एक आतंकवाद गुट आहे हमास म्हणून, आणि त्यांनी मुस्लिम ब्रदरहुड म्हणून एक आतंकवाद गुट आहे, त्याच्यामधून त्यांनी इथे एक शाखा म्हणून त्यांनी पॅलेस्टाईन मध्ये सुरू केले. इलेक्शन झाले होते 2006 मध्ये आणि ते इलेक्शन मध्ये तुम्हाला लक्षात आलं तर हमास जिंकले होते आणि PLO यासर अराफात म्हणतात ते. सो पॅलेस्टाईन अथॉरिटी मध्ये 2 गुट आहे. गाझा स्ट्रिप मध्ये हमास आहे आणि दुसरा ह्याच्यामध्ये ते आपलं PLO ची परिस्थिती काय आहे, इस्रायलकडे त्याचीच त्यांच्याकडे आहे, पण पॅलेस्टीन अथॉरिटीला इंडिपेंडंट अथॉरिटी म्हणून झालेला आहे. आणि ते इंडिपेंडंट अथॉरिटी 2 गुटांमध्ये झालेला आहे, एक हमास आणि एक फतेह ग्रुप. हमास म्हणजे अतिशय अतिरेकी ग्रुप आहे
त्यांना इस्रायलची जगण्याची पण त्यांनी परवानगी दिली. ते म्हणतात इस्रायलला नष्ट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अशी परिस्थिती अजून चालू आहे. आणि आता तुम्हाला पॅलेस्टीन काय काय भागात त्यांच्या हे आहे आणि इस्रायल राज्य त्यातली आहे. दुसरं अरब राज्य सगळं अजून ते तर अफगाणिस्तान. आणि अफगाणिस्तानला आपण का घेतो आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 11 2001 आणि आतंकवादवर ते युद्ध. हा तीन गोष्टी कनेक्ट मी तुम्हाला एकत्र. आणि आज आतंकवादची पूर्णपणे हा सुरू झाले तर हा कारण आहे लोक म्हणतात. इस्लामीय आतंकवादची इस्लामीय ह्याच्यासाठी भरपूर लोकांचे म्हणणं आहे. तुम्हाला माहिती आहे तर सॅम्युअल हंटिंग्टन ची पुस्तक आहे. पहिली त्यांची एक आर्टिकल होते फॉरेन अफेअर्स जर्नल द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. नंतर त्यांनी पुस्तक म्हणून त्याला आणले 1986 मध्ये अंडर न्यू वर्ल्ड ऑर्डर. त्यांनी म्हणले शीतयुद्ध काळामध्ये तुम्ही राजनैतिक सिद्धांतावर वेगळे म्हणजे दोन गुट. आता तुम्ही काय धर्माची ओळखांवर एक बाजू इस्लाम आणि दुसरा बाजू ख्रिश्चनिटी याच्या दोन नेतृत्वाखाली तुम्हाला मोठा युद्ध होऊ शकतात. आणि इथे त्यांनी बेसिकली सांगितलं की मिलिटंट इस्लाम म्हणजे अतिरेकी ते मुसलमान नाही आहे, त्यांना शत्रू म्हणून बघतात, स्पेशली काफिर म्हणून. आणि ते धर्मनिरपेक्षता ह्याला ते ISI. आणि हे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात 78-79 पासून सुरू झाले. पहिल्यांदा राजकीय काय आहे इस्लाम पॉलिटिक्स म्हणतो खुमेनीनी इराण मध्ये सुरू केली. तुम्हाला माहिती आहे ते US एम्बसीला पण घेतले. इराणची राजाला पण काढून त्यांची मोठा शिया रेव्होल्युशन केली. सो आता तुम्ही आंतरराष्ट्रीय मध्ये पाहिलं तर लाल आधी त्यांना कम्युनिस्ट विरुद्ध होते म्हणजे शीतयुद्ध का. आता त्यांना हिरवं आतंकवाद विरुद्ध आहे. हिरवं म्हणजे इस्लामची रंगमोळी त्यांनी अशी म्हणतात. सो भरपूर लोकांची विश्वास आहे की हा अफगाणिस्तान पासून. अफगाणिस्तानमध्ये पण 79 मध्ये तेव्हा रूसची सेना आले होते. अमेरिकेने हे आतंकवाद लोकांना मदत केली. ते वेळे तुम्ही रोनाल्ड रीगनची पण स्पीच दिलं तर ओसामा बिन लाडेनला त्यांनी एक अतिशय मोठा स्वातंत्र्यवीर म्हणून मान्य केले. हा स्वातंत्र्यवीर हा युद्ध संपल्यानंतर त्यांच्याच विरुद्ध जातो. सो तुम्हाला माहिती असलं तर गटांना पाकिस्तान आणि US मिळून रूसला बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत केली. आणि हा लोक रूसची ते सरकार कम्युनिस्ट पार्टी ऑफ अफगाणिस्तानला काढण्यासाठी ह्यांची वापर ते युद्धांमध्ये केली. आणि हा गुटांकडे आपण लक्ष घालले तर भरपूर लोकांची म्हणणं आहे की अफगाणिस्तान एकदा तालिबान खाली गेल्यानंतर अफगाणिस्तान सँक्च्युअरी म्हणजे अतिरेकींना राजकीय मदत पण मिळाली. आणि पाकिस्तान झाले ट्रेनिंग म्हणजे त्यांना तिथे ट्रेनिंग दिले आणि पैसे सौदी अरेबियामधून येत होते. आणि सौदी अरेबियाची इस्लाम वहाबिझम म्हणणे ते अतिशय अतिरेकी आहे. सो ते इस्लाम पाहिलं तर लोकांची म्हणणं आहे की 1996 ला अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एक केंद्रीकरण झालं सुन्नी इस्लामची जिहादींसाठी. परंतु अमेरिकेने हे मान्य केलं नाही. तेव्हा त्यांनी अमेरिकेवरच वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणजे अमेरिकेची आर्थिक शक्तीवर त्यांनी आक्रमण केले. पेंटगन म्हणजे अमेरिकेची लष्करी शक्तीवर
आणि त्यांना व्हाईट हाऊस पण मारायचं होतं, बट ते प्लेन व्हाईट हाऊस वर नाही गेले, म्हणजे राजनैतिक शक्तीवर. आणि त्यांनी काय केलं, न्यूक्लिअर क्रूइज मिसाईल का कुठली नाही, त्यांनी सरळ फोर्क आणि स्पून वापरून प्लेन घेऊन त्याच्यावर वायू जहाज घेऊन आक्रमण केले. आणि हा कधी अमेरिकेत स्वप्नात पण वाटलं नाही की अशी होईल. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जॉर्ज डब्ल्यू बुश त्यांचे पंतप्रधानांनी आतंकवाद विरुद्ध युद्ध घोषणा केली. हे एक मुळे पूर्णपणे बदलचं. आणि तुम्हाला माहिती आहे, ते मला अफगाणिस्तानवर त्यांनी आक्रमण केले आणि तेव्हा त्यांनी नॉर्दर्न अलायन्स, त्याची नेता होता अहमद शाह मसूद. अहमद शाह मसूद 9 सप्टेंबर 2001 ला त्यांची हत्या झाली आणि अमेरिकेने ते अमेरिकेवर 11 सप्टेंबर आणि त्याच्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर केले. आणि तुम्हाला एक मध्ये ते ओसामा बिन लादेनला शोधून त्यांना माहिती होते की पाकिस्तान त्यांच्या डोळ्यावर हे करतात, बिकॉज पाकिस्तान दोन बाजूमधील खेळाडू होते. एक बाजू आतंकवादांनी पण मदत करत होते, दुसऱ्या बाजूंनी अशी अमेरिकेला दाखवलं की आम्ही तुमच्या आतंकवाद विरुद्ध युद्ध करायला पण तयार आहे. त्यांना अशी मला सांगितलं की ओसामा बिन लादेन कुठे आहे त्यांना माहिती नाही. खरं त्यांच्या मिलिटरी एरियामध्येच अतिशय चांगलं गोपनीय घरात होता. आणि तिथे तुम्हाला माहिती आहे अमेरिकेने पाकिस्तानला 1 मे 2011 मध्ये ओसामा बिन लादेनची हत्या केली आणि त्यांची पण कुठे फेकून दिले कोणाला माहिती नाही. वर आतंकवाद हा मोठा समस्या आहे आणि अमेरिकेची सगळं आतंकवादात तुम्हाला सांगितली ह्याची ते नाव दिलं एन्ड्युरिंग फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्याची पूर्णपणे त्यांना ह्याच्यासाठी त्यांनी सगळ्या लोकांना मदत करतात. तुम्हाला वेस्ट आफ्रिका, इजिप्त मध्ये, लिबिया मध्ये सगळं त्यांनी हे केले. हकानी नेटवर्कवर पण त्यांनी आक्रमण केले. तो आता एक तिसरा समस्या लक्ष आणायला मला पाहिजे. कोरोना व्हायरस वर पण आपल्याला माहिती आहे की चीनची आव्हान काय आहे. ऐतिहासिक पहिली त्यांनी एकत्र पार्टनरशिप आहे, दुसरा त्यांचे दोघं स्पर्धक पण आहे, पण अतिशय दोघांमध्ये विश्वासच नाही. आणि तुम्ही पाहिलं तर प्रश्न आता विचारतात की चीन खरं एक लष्करी काय का स्पर्धिक आहे का, नाही तर चोरी साम्राज्य. चीन एक उगता आर्थिक काय महाशक्ती आहे आणि ते नुसतं आर्थिक शक्तीकडेच बघतात, ते राजकीय लष्करीकडे नाही. आणि पीसफुल राईज त्यांची तुम्ही वर जाण्याची हे पाहिलं तर अतिशय शांतीपूर्वक, पण वास्तववाद म्हणतात नाही. चीन एक स्पर्धा म्हणून करतात आणि त्यांची 1949 वर तिबेट केले, इकडे भरपूर राज्य केले. आणि आता तुम्हाला माहिती आहे आज पण भारत आणि चीन मध्ये लडाख मध्ये मोठा हे आहे. सो ते म्हणतात त्यांची आर्थिक शक्ती, त्यांची लष्करी शक्ती पण वाढवतात आणि त्यांना नुसतं आशिया खंडाची महाशक्ती व्हायचं नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना अमेरिकेला आव्हान द्यायचं की तेच मोठा महाशक्ती. ते अमेरिकेने पहिली कम्युनिस्ट माओसेडोंगला हे पाठिंबा कधी दिले नव्हतं, तुम्ही तायवानला दिले होते. पण 71 मध्ये किसिंगर आणि निक्सन हा सुरू केले की चीन रूस आपण चीनशी मैत्री केले तर मग आणि त्यांच्याकडे राजकीय संबंध सुरू केले. तायवान सारखं ते त्यांना वेगळं राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला तयार नाही. आणि ते चॅलेंज फ्रॉम चायना तुम्ही पाहिलं तर स्ट्रॅटेजिक
पार्टनर्स आर रायव्हल्स. तुम्ही क्लिंटन पिरियड मध्ये पाहिलं तर आफ्रिकावर त्यांची वसाहतवाद हा एक मोठा, त्यांची सगळं ते केमिकल्स आणि हे सगळं आहे. 1989 मध्ये त्यांनी तिनामेन स्क्वेअर त्यांनी स्टुडंट्स विरुद्ध, छात्र विरुद्ध गेले. फालुंग गॉंग म्हणून बौद्ध आणि टाओइस्ट त्यांनी हे मेडिटेशन करून हे लोकांपण विरुद्ध. आता उगुर मुसलमान विरुद्ध झिंजियांग प्रॉव्हिन्स मध्ये सांगतात की तुम्ही तुमची धर्मामुळे आमच्या राज्य विरुद्ध आहे. सो क्लिंटननी हा धोरणा संबंधच ठेवायचं नाही. एक मोठा इश्यू झाला. बिकॉज आता करोनामध्ये तुम्ही पाहिलं तर अमेरिका एवढं चीनवर अवलंबून आहे. त्यांची नुसतं सगळं मेडिकल सप्लाय हे स्वतः काही इथे उत्पादन करत नाही शस्त्र. दुसरा आहे नॉर्थ कोरिया. भरपूर लोकांना वाटतं चीनची खाते. आता प्रश्न येईल की चीन एक रोग म्हणजे गुंड आणि अजबाबदार राज्य आहे का आंतरराष्ट्रीय पातळीवर. बिकॉज एक काय करोना व्हायरस, करोना व्हायरसची तुम्ही पाहिलं तर चीननी नोव्हेंबर मध्ये हे सुरू झाले, त्यांनी जानेवारी पर्यंत मान्यच केलं. इथे आकडा दिले किती लोकांना इन्फेक्ट झाले, किती लोक वारले. आणि तुम्ही पाहिलं तर चीन ह्याच्याकडे बाहेर स्पष्टीकरण करत नाही. आणि कोणी त्यांच्याबद्दल विचारलं तर त्यांच्यावर विरुद्ध ते अतिशय आपण काय ते दुष्टपणे वागतात. हे मोठा समस्या झाली. तुम्हाला बघू शकतो ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे सगळं. इथे मी तुम्हाला रिझल्ट दिले, आपण दिले आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि आता साऊथ सी तुम्हाला माहिती आहे, व्हिएतनाम, फिलिपिन्स, आसियान राज्य आहे आणि हा मोठा समुद्र आहे आणि अतिशय महत्वाची समुद्र आहे. पॅसिफिक ओशन वरनं इंडियन ओशनला यायला, म्हणजे पॅसिफिक समुद्र मधून इंडियन महासमुद्र मधून येण्यासाठी आहे. आणि चीन म्हणतात हे आमची पूर्णपणे आमचीच आहे, दुसरं कुठल्या राज्याला त्याच्यावर अधिमान्यता नाही. अतिशय महत्वाची आहे की हा समुद्र पूर्णपणे स्वातंत्र्य राहिला पाहिजे, नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रीची हा अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे चीनला हे लाईफलाईन त्यांची वर्चस्व दाखवण्याची आता चालू आहे. आणि करोना व्हायरसची वेळ आहे, त्यामुळे सगळं आंतरराष्ट्रीय पातळीवर लोक करोना व्हायरसची लॉकडाऊन काढली आहेत. चीननी साऊथ चायना सी, दक्षिण चायना समुद्रामध्ये त्यांनी आक्रमण सुरू केलेलं आहे. आणि सगळं हे बघितलं तर त्यांची म्हणणं आहे की हा जागा त्यांची लेक आहे. लेक म्हणजे त्यांची स्वतःची हे आहे. आणि हा मोठा चोक पॉइंट आहे. तुम्हाला इथे मी सांगितलं की अमेरिकेची काय ह्याच्यावर हे आहे. भरपूर लोक म्हणतात ते पूर्ण गुंडागिरीच करते चीनने. तो ह्याच्यावर मोठा वाद चाललाय आता. आणि तुम्हाला माहिती आहे तिथे मी तुम्हाला मॅप दिले, हा साऊथ चायना सी मध्ये कुठे येतात, कुठली कुठली राज्यांवर ह्याची परिणाम होतात. आणि आता शेवट मला तुम्हाला भारत आणि चीन बद्दल दुसरा पाठ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2017 मध्ये डोकलम म्हणून म्हणजे आपलं भूटान, चीन आणि भारत मध्ये चीननी आक्रमण करण्याचे प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे 73 डेज भारत आणि चीनची सेनेमध्ये मोठा हे झाले. आता तिघ त्यांच्या जागेवर गेलेला आहे. लोक म्हणतात की भारत 1962 ची परिस्थितीमध्ये नाहीये. 1962 ची परिस्थिती म्हणजे आपल्याला लष्करी क्षमताच नव्हती. तेव्हा आपण भारतीय परराष्ट्र धोरणा करणार, तेव्हा मी त्याच्यावर चर्चा करते की नेहरूची परराष्ट्र धोरणावर चीनची हा एक मोठा आपल्याला अपयश झालेला
आहे. आणि डोकलाम म्हणजे कुठे आहे हे आपण केलेलं आहे. हे 270 स्क्वेअर किलोमीटरची हा टेरिटरी आहे. भारत, भूटान आणि चीन मध्ये आहे. आणि भारताला हा का महत्व आहे? तुम्ही म्हणणार मॅडम ऐशी जागेवर कशाला भारत काळजी घ्यायचं? बाबा, त्याच्या खाली सिक्कीम आहे आणि सिक्कीम आपल्याला ते चिकन स्नेक म्हणून आपल्याला आहे. इथून चीन खाली आले तर आपल्याला अख्खा आपलं उत्तर पूर्व भाग, नॉर्थ ईस्ट भागशी आपल्याला धोका 2020 मध्ये आपल्याला लडाख ऑलरेडी चीननी ऑक्साईड चीन घेतलेला आहे आणि ते गौलवान व्हॅली मध्ये 3 का 4 किलोमीटर येण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि भारतची सेने पण तिथे उभा आहे. दोघं आपण फेस टू फेस आहे. आता तरी आमच्या आपल्या दोघां हा काय बोलणी चालू आहे. तुम्हाला इथे मॅप मध्ये मी दाखवलेला आहे. लडाख मध्ये अक्साई चीन म्हणून आपल्याकडे होते, ते ऑलरेडी चीननी आणि तुम्हाला माहितीये वरती पीओके आहे. तुम्हाला माहिती आहे काश्मीरला एक केले, जम्मू करून लडाखला वेगळं आपण युनियन टेरिटरी करून टाकली. इथे लडाख अतिशय मोठा जागा आहे आणि भारताला भूगोलिक याचे महत्व आहे. आणि आता भारतनी तिथे चीनला थांबवण्याची हे केलेलं आहे आणि अमेरिकेने भारताला दिलेला आहे. आता तरी काय आहे, अजून आपल्यामध्ये बोलणी चालू आहे. तर शेवट मी हे तुम्हाला एक कार्टून लावून टाकते की भरपूर लोकांच्या म्हणणं आहे आज करोना नंतर हे दक्षिण चीन समुद्रीकरण आणि भारताची लडाख मध्ये चीन काय काय करते आंतरराष्ट्रीय पातळीवर. भरपूर लोक म्हणतात ते एक गुंडा इम्पिरियलिस्ट साम्राज्यवाद म्हणून वागतात. ह्याच्यावर काय आहे की जिंगला स्वतःची सगळी जग त्याच्या हातात पाहिजे अशी त्यांची आता तरी परराष्ट्र धोरणाची त्यांची विश्व आपण काय धोरण आहे या विश्वाची बघण्याची हे आहे. तो इथे मी समाप्त करते. पुढच्या लेक्चर मध्ये आपण